नमस्कार. मी गौतमी गोदावरी, पुष्प 28वे. हे जे काही घडले ते शुभ की अशुभ असा गुंता मनात घेऊन माई मार्गस्थ झाली खरी, पण आता या लोकांवर कडक लक्ष ठेवायचे असे ठरवूनच. आणि या लक्ष ठेवण्याने माईला माहिती मिळाली की ते लोक अंग देशाचा राजा रोमपाद याने पाठवले होते. अंग देशामध्ये गेली 12 वर्ष पाऊस पडला नव्हता. तेव्हा राजपुरोहितांनी आणि महर्षी वशिष्ठांनी भाकीत केले की विभांडक ऋषींचा पुत्र शृंग या राज्यात येईल तरच या राज्यात पाऊस पडेल. विभांडक ऋषींनी शृंगाला समाजापासून खूप दूर ठेवल्याची माहिती सर्वांनाच होती. त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या पुत्राची मागणी केली तर ते पूर्ण करतीलच अशी खात्री कुणालाच नव्हती. त्यामुळेच त्यांनी हा मार्ग स्वीकारला. पुढील 10-12 दिवस त्या तरुणी शृंगाकडे येत राहिल्या आणि पिताश्रींना काही सांगणार नाही असे वचन घेऊन जात राहिल्या. शृंग जरी ज्ञानी गुणी बुद्धिमान असला तरी तो समाजात वावरत नव्हता. त्यामुळे आपण आपल्या पित्याबरोबर या विषयावर बोलू शकतो, ते यातून मार्ग काढतील असे त्याला वाटले नाही. आता तो या तरुणींशिवाय राहू शकत नव्हता आणि पिताश्रींना सर्व काही सांगायला फारच उशीर झाला असेही त्याला वाटू लागले. आता पिताश्री केव्हाही त्यांचे भस्म करतील असे त्याला वाटले आणि या भीतीने त्याने स्वतःचा मार्ग काढला. तो या लोकांबरोबर रथात बसून उत्तरेकडे निघून गेला. जाताना त्याने माईचे जलप्राशन केले आणि माईला म्हणाला, माई, तू आणि पिताश्रींनी मिळून मला लहानाचे मोठे केले. मी या लोकांबद्दल पिताश्रींना पहिल्याच दिवशी सांगायला हवे होते, पण मी ते करू शकलो नाही. माई, पिताश्रींना सांग, मला क्षमा करा. सांगशील ना? आणि माईने आशीर्वाद दिला, यशस्वी भव. तिने सांजेला रोजच्या प्रमाणे विभांडक ऋषी आले तेव्हा त्यांना कुठेही शृंग दिसला नाही. असेल इथेच कुठेतरी असं म्हणून आणखीन थोडा वेळ जाऊ दिला. त्यानंतर का कुणास ठाऊक त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी सगळीकडे शृंगाचा शोध घेतला. शोधताना त्यांना जाणवत होते की गेले 10-12 दिवस शृंग खूपच अबोल झाल्यासारखा वाटला. पण त्यावेळी त्यांना वाटले शृंगाचे काहीतरी चिंतन सुरू असेल. पण आता मात्र ते अस्वस्थ मनाने माईच्या काठावर फेऱ्या मारित होते. माईला सर्वच काही माहीत होते, पण ती निशब्द होती. शेवटी विभांडक ऋषींनी हस्तपाद प्रक्षालन करून माई आणि त्र्यंबक राजांना नमस्कार करून पद्मासनात सिद्ध होऊन ध्यान लावले. ध्यानावस्थेत त्यांनी घडल्या प्रकाराची सत्यता पाहिली. ऋषीवर ध्यानस्थ होते. मावळतीची किरणे त्यांच्या मुखावर पडलेली होती. ध्यानस्थ ऋषीवरांच्या मुखावर माईला 3 प्रकारचे भाव दिसले: प्रश्नचिन्ह, क्रोध आणि समाधान. जरी रोमपादाने शृंगदेवांना स्वतःच्या कल्याणासाठी नेले असले तरी त्यात शृंगदेवाचेही कल्याण आहे असे विभांडकांना दिसले. शिवाय विधात्याने खूप मोठ्या कामासाठी शृंगदेवाची निवड केली असल्याचेही त्यांना दिसले. तेव्हा ते पितृहृदय अत्यंत समाधान पावले. दुसऱ्या दिवशी पहाटे विभांडक ऋषी स्नान संध्यादी कर्मे उरकून पर्णकुटीकडे गेले. त्यांनी कृतज्ञतापूर्वक त्या वास्तूला नमस्कार केला आणि ती पर्णकुटी सोडायची ठरवली. निसर्गाकडून घेतलेली सर्व साधने निसर्गाला समर्पित केली. स्वतःच्या अस्तित्वाच्या सर्व खुणा स्वतःच पुसून टाकल्या आणि माईच्या काठावर आले. माईच्या जलाचे आचमन करताना त्यांचे अश्रू त्यात मिसळले गेले. कातर हृदयाने त्यांनी माईजवळ करुणा भाकली. हे माई, तू आम्हा पिता पुत्रांना खूपच छान सांभाळलेस. तुझ्या मदतीने मी शृंगरूपी रोपटे वाढवले. तो त्याचे कल्याण साधावयास निघून गेला. मी काय कुठेही राहिलो तरी भगवत कार्यच करायचे आहे, पण इथे राहिलो तर शृंगाच्या आठवणी त्रास देतील. तेव्हा हे माई, मला तीर्थाटनास निघण्यासाठी आशीर्वाद दे. आणि माई उद्गारली, यशस्वी भव. पुढे काही वर्षानंतर उत्तरेकडील काही यात्रस्थ त्र्यंबकेश्वरी आले होते. ते कुशावरती आंघोळ करीत होते. त्यावेळी त्यांचे एकमेकातील बोलणे माईने ऐकले होते. ते म्हणत होते, अयोध्येचा राजा दशरथ याने पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ केला. त्या यज्ञाचे अध्वर्युपद त्यांनी शृंग ऋषींनी भूषवले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा यज्ञ यशस्वीरित्या पार पडला. हे शृंग ऋषी या गोदामाईच्या परिसरातीलच आहेत. अंगदेशात 12 वर्ष पाऊस पडला नाही, तेव्हा महर्षी वशिष्ठांच्या सल्ल्याने रोमपाद राजाने शृंग ऋषींना अंगदेशात आणले. जसे ऋषीवर अंगदेशात पोहोचले तसा वरुण राजा प्रसन्न झाला आणि अर्थातच सुबत्ता समृद्धी अंगदेशी आली. तेव्हा रोमपाद राजाने आपली कन्या शांता हिचा विवाह शृंग ऋषींबरोबर लावून त्यांना अंगदेशाचे राज्यपद बहाल केले. आणि आता तर या पुत्रकामेष्ठी यज्ञाने त्यांची कीर्ती आर्यावर्तात पसरली आहे. आपला शृंग एवढा मोठा झाला, जगाच्या पोषक शक्तीच्या जन्मास कारणीभूत ठरणारा पुत्रकामेष्ठी यज्ञ माझ्या शृंगाने केला. माईच्या आनंदाला पारावार राहिला नाही. धन्यवाद.